हॅलो स्टुडंट्स, आपल्या लास्ट लेक्चरमध्ये प्रेशर हा टॉपिक आपण चालू केला होता. त्यात काही कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. जस्ट एकदा आपण रिवाइज करू. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. आता याच्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, फोर्स अपॉन एरिया मध्ये जो एरिया आहे दॅट इज परपेंडिक्युलर टू द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. जसं आपण गेल्या वेळी डायग्राम मध्ये बघितलं होतं, हा समजा एक रॉड आहे आणि ऍक्ट केलेलं प्रेशर. सो रॉड ह्या डायरेक्शन मध्ये आहे तर एरिया त्याला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. सो फोर्स अपॉन एरिया जरी आपण म्हणत असलो तरी तो एरिया त्याला नॉर्मल असेल, म्हणजेच परपेंडिक्युलर असेल. युनिट आहे पास्कल, एसआय युनिट पास्कल. दॅट इज 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचं दुसरं युनिट आपण बघितलं होतं बार. सो दॅट इज इंडस्ट्रियल युनिट. आपण सायन्स मध्ये ते जास्ती वापरत नाही. ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याची पण कन्सेप्ट आपण गेल्या वेळी बघितली. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज 1.01325 into 10⁵ पास्कल्स और सिंपली 1.01325 बार. त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये बार हे युनिट वापरलं जातं कारण ते 10⁵ पेक्षा छोटी क्वांटिटी झाली, त्याच्यामुळे सोपी झाली. दुसरं एक कॉमनली यूज होणारं युनिट आहे, हे साधारणपणे हवामान खातं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्याच्यामध्ये वापरलं जातं, मर्क्युरी कॉलम. दॅट इज 760 mm ऑफ मर्क्युरी कॉलम. मर्क्युरी सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला हेवी आहे. किती हेवी आहे आपण परवा डेन्सिटी जी शिकलो ना, त्यात मर्क्युरीची डेन्सिटी आहे 13.6 ग्रॅम पर सीसी. अजून एक फॉर्म्युला आपण परवा प्रेशरचा शिकलो होतो, तो फॉर्म्युला होता P इक्वल टू रो जी एच. आज आपल्याला याच्यावरती फोकस करायचं आहे. P इक्वल टू रो जी एच. सो रो काय आहे? रो इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. एच फ्लुइड कॉलम, त्याची हाईट ऑफ फ्लुइड कॉलम. म्हणजे जेव्हा आपण प्रेशर एक्सप्रेस करतो 760 mm ऑफ मर्क्युरी कॉलम, mm मीन्स मिलीमीटर, 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी कॉलम, याचा अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे 1 न्यूटन 1.01. आता आपण ते 1.01 एवढी पूर्ण फिगर नाही बोलणार, 1 ॲटमॉस्फेरिक असं म्हणू. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते आपण जर कन्सिडर केलं एरिया 1 मीटर स्क्वेअर, तर दिस विल बी इक्वल टू फोर्स इन न्यूटन. बरोबर. याचा अर्थ काय झाला की 760 mm ऑफ मर्क्युरी कॉलम लिफ्ट करायचा असेल तर आपल्याला एवढा फोर्स लागणार. म्हणजे त्या फोर्सने आपण बॅलन्स करू शकतो 760 mm हाईटचा मर्क्युरी कॉलम. 760 mm म्हणजे साधारणपणे 1 मीटर पेक्षा थोडा कमी, 0.76 मीटर. बरोबर. एवढ्या हाईटचं मर्क्युरी कॉलम. मग आता तुम्ही म्हणाल त्या कॉलमचं डायमीटर किंवा डायमेन्शन काय असतील, कितीही घ्या, कारण आपलं प्रेशर काय 1 मीटर स्क्वेअर. ओके. सो ह्या फॉर्म्युलामध्ये आता समजा मी मर्क्युरीच्या ऐवजी वॉटर कॉलम विचार केला तर वॉटरची डेन्सिटी कमी आहे, म्हणजे रो खूप कमी आहे. प्रेशर ॲटमॉस्फेरिक तेवढंच आहे. जी कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सी लेवलला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आपण जी नेहमी फिगर वापरतो 9.8 वापरून. एच हाईट किती होईल. मग आता जर प्रेशर मला कन्वर्ट करायचं एका लिक्विड कॉलम मधून दुसऱ्या लिक्विड कॉलम मध्ये, मर्क्युरीचं वॉटर मध्ये, तर इथे कसं होईल? प्रेशर तेच असणार ऍट सी लेवल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तेवढंच आहे. म्हणजे रो मर्क्युरी जी इंटू हाईट मर्क्युरी दॅट विल बी इक्वल टू रो वॉटर जी इंटू हाईट ऑफ वॉटर. म्हणजे लिहिल्यानंतर ते असं होईल रो मर्क्युरी जी एच मर्क्युरी इक्वल टू रो वॉटर जी एच वॉटर. आता दोन्हीकडचं जी कॅन्सल झालं की फॉर्म्युला मिळाला मला MM आणि WW च्या ऐवजी मी लिहितो ρ1 H1 इक्वल टू ρ2 H2. क्लियर. आता डायमेन्शन आणि युनिट वाइज बघू. हाईटचं युनिट आहे मीटर्स, जी चं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. एच हाईट झालं, जी झालं, डेन्सिटीचं युनिट केजी पर मीटर क्यूब. बरोबर. म्हणजे डायमेन्शन चेक करू आपण. रोचं युनिट आहे केजी पर मीटर क्यूब इंटू जी चं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू हाईटचं युनिट आहे येस मीटर्स.
सो मीटर स्क्वेअर आणि मीटर गेले म्हणजे केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर। इथे चेक करा पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे। न्यूटन म्हणजे काय बेसिकली केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे आपण मीटर स्क्वेअर काय शोधलं पाहिजे केजी मीटर सेकंड स्क्वेअर केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर म्हणजे डायमेन्शनली पण आपला हा फॉर्म्युला करेक्ट आहे। त्यामुळे आपण पुढे जाऊन ह्याच फॉर्म्युलावरून विचार केला ρ1 h1 ρ2 h2। आता इथे मी काय केलंय तर फॉर सेम प्रेशर ρ1 h1 ρ2 h2 आपण कन्व्हर्ट करतो सेम प्रेशर आपण एका फ्लुइड कॉलमच्या हाईट मधून दुसऱ्या फ्लुइड कॉलमच्या हाईट मध्ये कन्व्हर्ट करतोय। सो आता माझा टास्क हा आहे की मला मर्क्युरी कॉलमची हाईट माहिती आहे वॉटर कॉलमची हाईट किती होईल। सो ρ1 मर्क्युरीची मी आता सांगितलं डेन्सिटी किती आहे 13.6 मी आता ग्रॅम पर सीसी चं युनिट वापरतोय। ओके सो हाईट 76 झाली सेंटीमीटर मध्ये मी डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब वापरली आहे। सो हाईट मला सेंटीमीटर मध्ये वापरायला पाहिजे। ओके ρ2 पाण्याची किती आहे 1 h2 सो 13.6 into 76 हा तुमचा टास्क आहे घरी जाऊन करून बघा अप्रॉक्सिमेटली किती असेल। सो 13 7 जा किती होणार 91 बरोबर 13 7 जा 91 होतात। सो 910 पुढे 13 6 जा 7 जा 91 आहे 6 जा काढू शकता 78 सो ते 7.8 ऍड होतील तुमच्या 91 आणि त्याच्यात ऍड झाले। सो दॅट फिगर कम्स अप्रॉक्सिमेटली तुमची ही जी हाईट आहे वॉटर कॉलमची ही तयार होते 10.3 मीटर्स नॉट सेंटीमीटर्स मी मीटर्स मध्ये बोलतोय 10.3 मीटर्स। ओके हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून चेक करा ही सेंटीमीटर मध्ये होईल तेवढा डिवाइडेड बाय 100 करा तुम्हाला ही हाईट मिळेल। याचा अर्थ काय झाला सो जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मर्क्युरीचा 76 सेंटीमीटरचा कॉलम बॅलन्स करतं तेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर पाण्याचा किती हाईटचा कॉलम बॅलन्स करेल 10.3 मीटर्स। याचा आपल्या व्यवहारातला अर्थ काय झाला हे सगळे सायन्स मध्ये वर्ड झाले अर्थ झाले फिगर झाल्या। कल्पना करा आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये आपल्या घराची साधारणपणे आपल्या फ्लोअर पासून आपला जो स्लॅब आहे वरचा म्हणजे आपलं छत डोक्यावरचं ही हाईट असते अप्रॉक्सिमेटली 3 मीटर्स। किती 3 मीटर्स 3 मीटर एक स्टँडर्ड हाईट आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग साठी 3 मीटरने जाऊया आपण। सो 3 मजले म्हणजे 3 फ्लोअरची बिल्डिंग झाली 3 मजले 3 हाईट म्हणजे 9 झाले अप्रॉक्सिमेटली 3.33 वगैरे असं पकडू पण किती 10.3 पर्यंत जाईल म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 मजल्याची बिल्डिंग म्हणजे ग्राउंड प्लस 2 ह्या बिल्डिंग मध्ये आपण तिसऱ्या मजल्यावरती बसलोय म्हणजे तिसऱ्या स्लॅबच्या वरती बसलेलो आहोत ग्राउंड प्लस 2 च्या वरती बसलेलो आहोत। आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढ्या हाईटचा वॉटर कॉलम बॅलन्स करतो म्हणजे काय तर समजा आपल्याकडे लाईट गेले आणि आपल्याला खाली जी बिल्डिंगच्या खाली टाकी असते त्याच्यातलं पाणी आपल्याला थर्ड फ्लोअर वरती हवंय सेकंड फ्लोअरच्या टॉप वरती हवंय। ओके आपण एक छोटी ती प्लंबर लोक किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची लोक एक वॉटर लेवल बघायला ट्यूब वापरतात। ती ट्यूब समजा घेतली तिचा डायमीटर खूप छोटा असतो तर कॅपिलरी ट्यूब म्हणतात छोट्या डायमीटर वाल्या ट्यूबला म्हणतात कॅपिलरी ट्यूब। हा सिमिलर वर्ड तुम्ही कुठे ऐकलाय कॅपिलरीज येस एनाटॉमी मध्ये ब्लड कॅरियर्स बरोबर आपल्या ब्लड व्हेन्स त्याच्यात कॅपिलरीज असतात स्मॉल ट्यूब्स। सो स्मॉल ट्यूब कुठेही आले की त्याला म्हणतात कॅपिलरी। ती कॅपिलरी म्हणजे छोटी ट्यूब आपण घेतली ती खालच्या अंडरग्राउंड टँक मध्ये आपण बुडवली आणि वरती बसून ती तोंडात धरून तुम्ही सक केली म्हणजे थोडक्यात त्याच्यातली सगळी हवा काढून घेतली तर तुम्ही इझिली ते पाणी वरती लिफ्ट करू शकता बरोबर। आता ती हवा काढून घेतल्यानंतर जी ग्राउंडची टँक आहे त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे ते जे पाणी आहे ते त्या ट्यूब मध्ये आलं आणि त्या ट्यूब मधून तिसऱ्या फ्लोअर पर्यंत लिफ्ट झालं कारण तो जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो तेवढ्या वॉटरला पुश करणार आहे वरती अगेन्स्ट ग्रॅव्हिटी दॅट इज व्हॉट
ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर, म्हणजे एवढ्या मीटरवरती तुम्ही ते ट्यूब मध्ये सब केलं तर खालचं पाणी वरती आरामात ट्रान्सफर करा. नंतर ट्यूब सोडून द्या त्या फ्लोअरवरती, तेवढ्या हाईट पर्यंत खालचं पाणी वरती येत राहणार कंटिन्युअसली जोपर्यंत तुमचं बॉटमचा एंड त्या टँक मध्ये गुडलेला आहे तोपर्यंत ते पाणी वरती येत राहणार. पाहिजे तर करून बघू शकता. छोटी ट्यूब घ्या, नाहीतर हवा सर्व करण्यामध्ये सगळा तुमचा दम निघून जाईल, काही एक्सपेरिमेंट सक्सेस होणार नाही. म्हणून छोट्या डायमीटरची ट्यूब वापरायची. ओके, सो या पद्धतीने तुम्ही कोठेही, म्हणजे आता समजा माझ्याकडे एक ऑइल आहे 0.8 ग्रॅम पर सीसी डेन्सिटीचं, तर त्याची हाईट ही याच्यापेक्षा जास्ती होईल का कमी होईल हा फॉर्म्युला आहे तुमच्या समोर. काय होईल? प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट. याचा अर्थ काय झाला? रो कमी झाला, एच वाढला. रो वाढला, एच कमी होणार. तुम्ही मर्क्युरीपेक्षा जास्ती डेन्सिटीचं लिक्विड वापरलं एखादं तर हाईट अजून कमी होईल. कमी डेन्सिटीचं वापरलं तर हाईट अजून जास्ती होईल. इज इट क्लिअर? पॉइंट लक्षात येतोय? ओके, आता ह्याच प्रिन्सिपलचा वापर करून आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर देखील मोजू शकतो. ही जी व्हॅल्यू आहे 76 सेंटीमीटर ही कुठे आहे? सी लेवलला आहे. म्हणजे गुहागरमध्ये तुम्ही बसलेले असाल, समुद्रावरती बसलेले असाल तर 76 सेंटीमीटर बॅलन्स होईल. तुम्ही जर जसं सी लेवल पासून वरती येणार, मी जसं मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं, काय होईल? आपल्या वरचं ॲटमॉस्फिअर कमी झालं, त्यामुळे त्याचा फोर्स कमी झाला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी 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 होत जाणार. यावरनं आपण ज्या लेवलला आहोत, ज्या अल्टिट्यूडला आहोत, तुम्ही समजा माउंट एव्हरेस्ट वरती आहात, महाबळेश्वर वरती आहात, तर प्रेशर मध्ये फरक पडत जाणार. तर आपण ज्या अल्टिट्यूड वरती आहोत तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर एक सिंपल इक्विपमेंट आपण घरच्या घरी तयार करू शकतो. त्याचं नाव आहे बॅरोमीटर. आता आपल्याला बघायचं आहे बॅरोमीटर काय आहे आणि तो कसं वर्क करणार आहे आणि तो कसा तयार करता येईल. सिंपल आहे. आपल्याला ज्या लिक्विडची हाईट मध्ये कन्वर्ट करायचंय ते लिक्विड पाहिजे. मी हा एक टँक घेतला, या टँक मध्ये मी मर्क्युरी फिलअप केला. आता सध्या आपण मर्क्युरीचा वापर करणार आहोत. या लेवल पर्यंत मर्क्युरी फिलअप केला. हा उलटा ट्रायंगल नेहमी लिक्विडची लेवल दाखवतो. आता याच्यामध्ये माझा जो बॅरोमीटर आहे म्हणजे एक ट्यूब, मी एक ट्रान्सपरंट ट्यूब घेतली. काचेची ट्यूब घेऊ शकता, स्मॉल ओपनिंग वाली, स्मॉल डायमीटर वाली. बरोबर, अशी समजा मी ट्यूब घेतली, स्मॉल डायमीटर वाली ग्लास ट्यूब, कारण ती ट्रान्सपरंट पाहिजे मला. एका एंडला ओपन आहे, एका एंडला क्लोज आहे. ह्याच्यातली मी एअर सक करून काढणार आहे. एअर सक करून बाहेर काढणार म्हणजे व्हॅक्यूम क्रिएट करेल, आतमध्ये एअर प्रेशर नाही. क्लिअर? आता ही ट्यूब मी सक करून काढली, नंतर एअर काढल्यानंतर ही बंद करा बोटाने, कारण त्यात एअर जाता कामा नाही ना. तोंडातून काढलं तेव्हा त्याला बंद करा आणि त्याला उलटी करून मी याच्यात डीप केली. म्हणजे जेव्हा मी याच्यात डीप करीन तेव्हा ही ट्यूब अशी दिसेल मला. पुढे काय होणार आहे? ही ट्यूब मी याच्यात डीप केली आहे. ह्या पूर्ण कंटेनरची जी लिक्विडची लेवल आहे, प्लेन आहे, त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होते. मी हे एरोने ॲटमॉस्फेरिक प्रेशर दाखवले. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्यावरती ऍक्ट होईल. म्हणजेच कोण ऍक्ट झाला? फोर्स ऍक्ट झाला. बरोबर, या टँकचा जो काही एरिया आहे तेवढ्या एरियावरती फोर्स ऍक्ट झाला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मल्टिप्लाइड बाय हा जो एरिया आहे दॅट इज फोर्स. बरोबर, आता या ट्यूबच्या आतमध्ये आपण एअर सक करून टाकलेली होती, कोण नाही आतमध्ये, त्यामुळे आतमध्ये कोणताच फोर्स नाहीये, काही मटेरियल नाहीये. क्लिअर? त्यामुळे या फोर्समुळे हे जे लिक्विड आहे हे इथे आतमध्ये जाईल, चारी बाजूने जाईल आणि मग हे लिक्विड हळूहळू हळूहळू आतमध्ये राईज होत राहील. हे राईज झालं समजा या लेवलपर्यंत. आता आपल्याला प्री नॉलेज आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशरने 760 mm चा मर्क्युरी कॉलम होल्ड होतो, म्हणजे 76 सेंटीमीटर. म्हणजे डेफिनेटली ही ट्यूब आपल्याला 1 मीटर वगैरे हाईटची लागणार आहे. बरोबर, आता ती मी डीप केली आहे. डीप केल्यानंतर इथल्या फोर्समुळे हे लिक्विड आतमध्ये पुश झालंय. आता हे लिक्विड जे आतमध्ये पुश झालंय ते पण फोर्स एक्झर्ट करेल. किती फोर्स एक्झर्ट करेल? त्याचा वेट एवढं. मग त्याचं वेट कसं? तर याचं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय जी. बरोबर ना, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. कारण मास इनटू ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन इज वेट. मग समजा या हाईट पर्यंत
ते लिक्विड राईज झालं, ही झाली हाईट. मी या लिक्विड लेवल पासूनच मोजणार आहे, कारण या इथे बॅलन्स असणार आहे ना दोन्ही. हे लिक्विड वरती जायचं केव्हा थांबेल, जेव्हा इथला फोर्स आणि आतला फोर्स बॅलन्स होईल. म्हणजे हे इथून ढकलतंय आतमध्ये आणि याचं वेट डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट करणार आहे. त्यामुळे एक फोर्स खालनं एक वरनं, हे जेव्हा बॅलन्स होतील तेव्हा हे लिक्विड वरती जायचं थांबेल, या इथे कॉन्स्टंट होईल. मग आता ही हाईट यायचं आहे, याचा व्हॉल्यूम पाहिजे मला. तर व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम इक्वल टू एरिया इंटू हाईट. मग त्याचा मास काय आहे, मास काय होईल, एरिया इंटू हाईट इंटू रो. आणि त्याचा वेट काय होणार, सो एरिया इंटू हाईट इंटू रो इंटू जी. हे झालं वेट. आणि प्रेशर काय होणार, प्रेशर होणार वेट डिवाइडेड बाय एरिया. सो ए एच रो जी डिवाइडेड बाय एरिया कॅन्सल. P इक्वल टू एच रो जी. मग असंच रो जी एच असा जो काही मी फॉर्म्युला तो मिळाला. ही हाईट मोजली तुम्ही, एच किती आला, दॅट विल बी 760 ॲट सी लेवल. आणि मग आपण ज्या अल्टिट्यूड वरती उभे आहोत तिथे सी लेवलच्या वरती गेलात तर ही एच ची व्हॅल्यू 760 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच तुम्ही प्रेशर कॅल्क्युलेट केलं या लिक्विड कॉलमच्या हाईटनी, तर तुम्हाला अल्टिट्यूड पण मिळतो ना, की किती हाईट अल्टिट्यूड वरती आपण आहोत. बरोबर. सो अल्टिट्यूड हा जनरली ह्या पद्धतीने पण तुम्हाला मेजर करता येईल, की ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते 16 किलोमीटर पर्यंत आपण बऱ्यापैकी प्रेशर आहे असं कन्सिडर केलो तर ते 0 होणार. म्हणजे प्रपोर्शनेटली तुम्ही डिवाइड करत गेलात तर आपण किती मीटर अल्टिट्यूड वरती आहोत हे तुम्हाला या बॅरोमीटरने पण कळेल. बेसिकली बॅरोमीटर कशासाठी आहे, प्रेशर मेजरमेंटसाठी आहे. पण त्याचा दुसरा उपयोग कशासाठी होईल तुम्हाला, तर आपण किती अल्टिट्यूड वरती आहोत हेही कळेल. कठीण नाहीये बॅरोमीटर तयार करणं. कोणतेही घरात कंटेनर घ्या, स्मॉल डायमीटरची काचेची ट्यूब घ्या किंवा प्लास्टिकची ट्यूब घ्या, रबरी ट्यूब घ्या, जी ट्रान्सपरंट असली पाहिजे, कोणतीही घ्या, सहजपणे करू शकता. क्लिअर. आता ही जी अल्टिट्यूड आहे ही तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, रेल्वेने कधी फिरला असाल तर प्रत्येक रेल्वे स्टेशनला जो बोर्ड असतो रेल्वे स्टेशनचं नाव लिहिलेलं दोन्ही एंडला, तिथे खाली तुम्हाला असं लिहिलेलं दिसेल MSL. याचा अर्थ आहे मीटर्स फ्रॉम सी लेवल. हाईट त्या प्लेसचं अल्टिट्यूड ग्राउंड पासून म्हणजे सी लेवल पासून किती आहे. तिथे जाऊन तुम्ही जर प्रेशर मेजर केलं तर तुम्हाला तो हा एज पण मिळेल की लिक्विड कॉलम किती व्हेरी होतो. म्हणजे जर गुहागरमध्ये 760 mm सी लेवलला हा लिक्विड कॉलम 760 mm असेल तर महाबळेश्वरमध्ये तो डेफिनेटली 760 पेक्षा कमी असणार. महाबळेश्वर सोडा, मुंबईत आपण एक्सपेरिमेंट करतोय. मुंबईत समजा आपण बीच वरती आहोत, सी बीच वरती, तर हा एज तुम्हाला मिळेल 760 mm. आणि मुंबईतल्या एखाद्या मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये गेलात, 25 मजले 30 मजल्याच्या वरती गेलात तर तुम्हाला हा एज डेफिनेटली कमी झालेला मिळणार. बरोबर. त्यामुळे हा सिंपल एक्सपेरिमेंट आहे, हाऊ टू मेजर प्रेशर ॲट एनी लोकेशन. याला म्हणायचं बॅरोमीटर. हा जो इन्स्ट्रुमेंट आहे दिस इज कॉल्ड एज बॅरोमीटर. या बॅरोमीटरचं मोठं ऍप्लिकेशन आहे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हवामान विभाग. बरेचदा आपल्याला कळतं की हवामान विभाग आपल्याला सांगतं की बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बेल्ट झोन तयार झाला, त्यामुळे सायक्लोनिक कंडिशन तयार झाल्या. तर हे बॅरोमीटर, हा बॅरोमीटर प्रत्येक ठिकाणी इन्स्टॉल्ड आहे. आता आपल्या जवळचं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे पुण्यामध्ये, पण पुण्यामध्ये मोठं मेन डिपार्टमेंट आहे, त्याचे डिव्हिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, प्रत्येक डिस्ट्रिक्ट आहे. सो डिस्ट्रिक्टमध्ये रत्नागिरी डिस्ट्रिक्टच्या त्या लोकेशनला त्यांनी बॅरोमीटरमध्ये बघितलं की सडनली याच्यामध्ये समजा फॉल झाला, म्हणजे काय झालं, लो प्रेशर क्रिएट झालं. तर लो प्रेशर क्रिएट झालं तर सराउंडिंग एअर तिथे रश होणार आहे. मग इथे सराउंडिंग एअर रश होणार आहे तर काय झाली कंडिशन, सायक्लोनिक कंडिशन. सो आहे त्या प्रेशर सडनली जर कमी झालं तर इट इंडिकेट सायक्लोनिक कंडिशन. त्याच्या आधारे ते प्रेडिक्शन्स देतील. वाढलं तर काय होईल, वाढण्याची शक्यता पण कमी असते. खूप कोल्ड रिजन झाला तरच डेन्सिटी वाढेल एअरची आणि प्रेशर वाढू शकेल, पण ते त्या सर्टन लिमिट पेक्षा वाढत नाही. त्यामुळे लो प्रेशर याच्यावरतीच लोकांचं लक्ष असतं. लो प्रेशर क्रिएट झालं, सायक्लोनिक कंडिशन तयार होणार. हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल. बाकीच्या ठिकाणी आपल्याला प्रेशर मोजायचे आहेत. इंडस्ट्रीजमध्ये पाईपलाईन मधलं प्रेशर, सिव्हिल मध्ये किंवा वॉटर सप्लाय मध्ये, या सगळ्या ठिकाणी प्रेशर मोजायला
दुसरी इक्विपमेंट वापरली जातात त्यांना म्हणतात मॅनोमीटर्स. मॅनोमीटरची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.